नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज 21 डिसेंबर 2025 वार येत आहे शुक्रवार आणि आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे. अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो. पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रत वैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते. तर बघा, या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रांमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रांमध्ये जाऊन पारायण करावं. पण ज्यांच्या घरांजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तर अर्थात आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही, म्हणजे काहीही कारण असतील, कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारण असेल, तर आपल्या केंद्रांमध्ये प्रहराची सेवा देखील असते. त्याने देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहराची सेवा घेऊ शकतात. त्यासोबतच स्वामीचरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, होम हवन यज्ञ सगळं काही या दिवसांमध्ये होत असतं. त्यामुळे जवळच्या केंद्रांमध्ये जाऊन याचा लाभ आवर्जून घ्यावा. त्यानंतर 4 तारखेला येत आहे दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणी आहे. त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत. तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. जर तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्यसेवेमध्ये दिलेली गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्याला ह्या दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीही चालेल. पण आपल्याला ती अवतरणिका वाचायची आहे. त्यासोबतच गुरुचरित्रीतील 9वा की 14वा किंवा जो 18वा अध्याय आहे तो देखील तुम्ही वाचू शकतात. त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते आपल्याला घ्यायचे आहे. एखाद्याचा अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोथी काढून बसण्याची गरज नाही, कारण मोठी पोथी म्हटलं तर तो परमपवित्र ग्रंथ आहे. 5वा वेद मानला जातो. त्यामुळे उठसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकतात. तुमची जशी समस्या असेल तशा पद्धतीचे जर तुम्ही अध्याय वाचता तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरांमध्ये दिसून येतील. तर मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्यातल्या त्यात सुरुवातीच्या 6 दिवसांचा म्हणजे काय, तर उद्यापासून देवदीपावली, मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होत आहे. जसं नवरात्रींमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण घटक स्थापना करतो, तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून चंपाषष्ठीपर्यंत म्हणजे 6 दिवस आपण खंडेरावांच्या नावाने घटक स्थापना करत असतो. अगदी तशाच पद्धतीने घटक स्थापना केली जाते आणि या 6 दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते. आता तुमच्या घरांमध्ये पूर्वीपासून घटक स्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात. पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे, कोणीही म्हणजे समजा महिलाच असं असतं की सेवा करणार दुसरे कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय कार्य करायचं आणि दरवर्षी ही प्रथा पाळली गेली पाहिजे. त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मांमध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या. पण जर तोही प्रश्न तुमचा सुटणार नसेल तर तुम्ही घटक स्थापना नाही केली तरीही चालेल. आता हे बघा, घटक स्थापनेला महत्त्व आहेच, पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर घटक स्थापना करू नका. पण या 6 दिवसांमध्ये मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा. मल्हार सप्तशती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रांमध्ये सहज उपलब्ध होईल. त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे. त्यामध्ये एकूण 1 ते 14 अध्याय आहे. ते अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकरांना 1 तास ते 1.5 तास लागतो. जुने असतील तर 1 तासांमध्ये होऊन जातं. तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवांसाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला देवघरांमध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे.
आता मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत, ज्या आपण देवघरांमध्ये ठेवू शकतो. त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे श्रीयंत्र. त्यानंतर कमलगट्ट्याची माळ, शंख, अन्नपूर्णा मातेची मूर्ती. तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यांमध्ये कधीही ती घेऊन येऊ शकता आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करू शकतात. तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल, लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा, तर तोही तुम्ही घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरांमध्ये करू शकतात. या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली, तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरांमध्ये नसेल, तर ती तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्या देवघरांमध्ये तिची स्थापना करू शकता. त्यानंतर कासव. आता कासव म्हटलं तर 2 प्रकारचे असतात. एक कासव पाण्यात ठेवायचे असतं आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचं असतं. आता ज्या कासवांच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना, ते आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं. जर कासव तुमच्या देवघरात नसेल, तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकतात. आता ह्या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकतात. पण आपल्याला आजच्या दिवशी एक वस्तू ठेवायची आहे. आजच्या दिवशी का तर आजपासून आपल्या कुलदेवाचा षडरात्र उत्सव सुरू होत आहे. म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ठेवायचं आहे. तुम्ही घटक स्थापना करत नसाल, तरी तुम्ही हे करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, सुकलेली वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची, ओल्या नारळाची घ्यायची नाही. अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची, तिला तडा गेलेली नको. अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे. आता हा जो भंडारा म्हणजे काय, तर हळद. तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसेल. म्हणून आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणत असतो. तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटींमध्ये भरून ठेवायचं आहे. तर जर भंडारा घरांमध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये जी हळद असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. पण अगदीच मसाल्याच्या डब्यातील घेऊ नका, कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले असतात ते पडलेले असतात. त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला घ्यायची नाही. तर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता. अशा प्रकारची हळद तुम्हाला गच्च त्या वाटींमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही जी वाटी आहे ती एका स्टीलच्या वाटीत ठेवायची आहे किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. आपल्या देवाचा जो टाका आहे, आपल्याकडे खंडोबाचा जो टाका आहे ना, त्याच्यासमोर ठेवायची आहे. आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे. तुम्ही एक वस्तू ठेवू शकता किंवा 11 ही ठेवू शकतात, 21 ही ठेवू शकता. पण कमीत कमी एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे. आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची. स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे. त्यावर डाग पडलेलं किंवा ते चिरलेलं, तुटलेलं असं पान आपल्याला घ्यायचं नाही. स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्या कुलदेवाला प्रार्थना करायची, की आमच्या घराची भरभराट होऊ दे. जे काही संकट आहे टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू दे. अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याच्या वाटी आणि त्या हळदीची स्थापना आपल्याला देवघरांमध्ये करायची. आता हे ठेवताना आपण देवघरांमध्येच ठेवायचं आहे. पण जर तुम्ही घटक स्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं. म्हणजे त्याला हात लागणार नाही. पण जर तुम्ही घटक स्थापना करणार नसाल आणि मग तुम्ही देवघरात ठेवलं तर ते सारखं-सारखं हलवायचे नाही. आता तुम्ही जेव्हा देवांना अंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकता. पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखे-सारखे त्याला हात लावायचा नाही. शक्यतो हात लावणं टाळायचं. पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपर्यंत तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय करून बघा. निश्चितच आपल्या कुलदेवांचा, आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल. कारण खंडोबा आपले कुलदैवत आहे आणि या दिवसांमध्ये, या रात्रींमध्ये त्याचा
वावर हा सूक्ष्म रूपांमध्ये आपल्या घरांमध्ये असतो. त्याच्या या दिवसांमध्ये सूक्ष्म लहरी असतात. त्यामुळेही त्याची आवडती हळदीची सेवा आवर्जून करा. कारण आपले गुरु माऊली नेहमी म्हणत असतात, की जो खंडोबाची सेवा करत नाही, त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा. म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायचीच आहे. आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्याला चंपाषष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. चंपाषष्ठी दिवस आपण प्रत्येकजण तळी भरत असतो. आता तळी भरताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे. ती जी हळद आहे ती एका डबींमध्ये भरून ठेवायची. कारण भंडारा म्हटलं, हळद म्हटलं तर आपल्याला देवघरांमध्ये कायमच लागत असते. आपण तीच हळद वापरू शकतो. त्यातली त्यात ती ही हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली, घरातील प्रत्येक सदस्यांनी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. नकारात्मकता आपल्याला साधा स्पर्श करणार नाही. अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा. ते जे खोबरं असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि ते जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्मालात टाकू शकता. आता या ठिकाणी ज्यांच्या घरांमध्ये देवाचे टाकं नाही, आता बऱ्याचदा असे होते की आई-वडील आपले गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडे आलेलो असतो. मग आपल्याकडे टाकं नसतात. टाकं आपल्या गावाकडे असतात. मग करायचं का उपाय? तर अर्थात तुम्ही करायचा आहे. भलेही तुमच्याकडे खंडोबाचं टाकं नसेल, पण तुमच्या घरी तर आहे ना. मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे असा उपाय करू शकतात. तर आवर्जून हा उपाय करून बघा. त्यासोबतच फक्त उपाय करू नका, तर उपायांसोबत सेवा देखील करा. मल्हार सप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नक्कीच खंडोबा महाराज आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कारण ज्या मुलांच्या डोक्यावर, पाठीवर बाप्पाचा हात असतो, साथ असते, त्या मुलांना आशीर्वादांमध्ये आयुष्यांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. तर माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.